नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने टेस्टी असा पराठा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. सर्वात पहिले आपल्याला पराठा बनवण्यासाठी इथे पीठ मळून घ्यायचं आहे. तर 1 वाटी गव्हाचं पीठ हे चाळणीने चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहे. चवीपुरतं मीठ आणि चिमूटभर हळद घ्यायची आहे. त्यानंतर ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने दहीसुद्धा घ्यायचं आहे आणि हे पूर्णपणे दह्यामध्ये पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडे थोडे पाणी टाकून मस्त असं मळायचं आहे. तर अशा पद्धतीने पीठ मस्त असं मळून झालेलं आहे. आता पीठ मुरण्याकरिता आपल्याला 10 मिनिटासाठी त्यावरती झाकण ठेवायचं आहे. 10 मिनिटं होईपर्यंत आपल्याला सारण तयार करायचं आहे. तर इथे मी 1 वाटी ताजे वाटाणे घेतलेले आहेत. त्याचबरोबर 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत. 2 कांदे बारीक असे कट करून घेतलेले आहेत. 1 चमचा लसूण पेस्ट टाकलेली आहे. पाव चम्मच हळद टाकायची आहे. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, तुम्ही इथे लाल तिखटाच्या ऐवजी हिरवी मिरचीचा सुद्धा वापर करू शकता. 1 चमचा धना पावडर आणि उकडून घेतलेले वाटाणे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता मॅशरच्या मदतीने मी मॅश करून घेतणार आहे. तर अशा पद्धतीने मस्त असं आपलं सारण तयार झालेलं आहे. तर सारण तयार झालेले आहे. त्यानंतर आता पीठसुद्धा आपलं मस्त असं मुरलेलं आहे. त्यावरती थोडंसं तेल लावून छानपैकी हात मारून घ्यायचा आहे. आता त्यामधला आपल्याला लिंबाच्या आकाराचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि मस्त असे 2 गोळे मी घेतलेले आहेत आणि एकदम मीडियम आकाराचा आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. जास्त मोठी पण नाही आणि जास्त बारीक पण नाही करायची. मध्यम आकाराची चपाती अशा पद्धतीची बनवून घ्यायची आहे. तर इथे मी चपाती बनवून घेतलेली आहे. आता 1.5 चमचा सारण त्यावरती टाकून घेतलेलं आहे. सारण पूर्णपणे एकसारखं पसरवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जर पराठा बनवला तर एकसारखा पराठा आपला तयार होतो आणि सारण पण भरपूर एकसारखं लागलं जातं. तर तुम्ही पण अशा पद्धतीचा पराठा एकदा नक्की ट्राय करून पहा. खूप टेस्टी आणि खायलासुद्धा एकदम छान असा खमंग लागतो. आता पराठा तयार झालेला आहे. गॅसवरती तवा गरम झालेला आहे. थोडंसं तेल टाकून मी तव्यावरती पराठा टाकून घेतलेला आहे आणि मस्त असा खमंग असा खरपूस आपल्याला भाजून घ्यायचा आहे. इथे मी तेलाचा वापर केलेला आहे. तुम्ही बटर किंवा तुपाचा सुद्धा वापर त्यामध्ये करू शकता. मस्त असे पराठे आपले तयार झालेले आहेत. हे पराठे दह्यासोबत खायला तर एकच नंबर लागतात. तुम्ही पण अशा पद्धतीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.